हॅलो स्टुडंट्स, आपण एलसी ऑसिलेशन या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ह्या चॅप्टरचा एक न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत। तो टॉपिक म्हणजे काय तर एलसी ऑसिलेशन। काय टॉपिक आहे? एलसी ऑसिलेशन। व्हेरी सिंपल आणि एकदम छोटासा टॉपिक आहे। तर या टॉपिकमध्ये नेमकं एलसी ऑसिलेशन म्हणजे काय होतो हे आपण क्लिअर करणार। बरं, तुम्हाला नावावरूनच समजलं असेल की एल सी चा मीनिंग काय होतो। एल मीन्स इंडक्टर अँड सी मीन्स कॅपॅसिटर। तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर पासून बनलेला जो सर्किट आहे त्या सर्किटमध्ये कसं ऑसिलेशन फॉर्म होतो। आता ऑसिलेशन कसं फॉर्म होतो रे? ज्या टाइपने ज्या एखादा करंट, समजा फॉर एक्झाम्पल करंट असेल। आता करंट जर आता आपण इलेक्ट्रिकल सर्किटची स्टडी करतो म्हणून मी करंट घेत आहे। जर करंट या डायरेक्शनने जर जात असेल आणखी त्याच डायरेक्शनने रिटर्न येत असेल आणि या टाइपच्या मोशनने जेव्हा सर्किट वर्क करतो अशा टाइपच्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? ऑसिलेशन म्हणतो। काय म्हणतो आपण? ऑसिलेशन। टू अँड फ्रो मोशन जर होत असेल तर आपण ऑसिलेशन म्हणतो, बरोबर। तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर जर आपण सर्किटमध्ये कनेक्ट केलं तर अशा वेळी त्यांच्या मधामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट जो म्हणू आपण त्याला, तर इलेक्ट्रिकल करंटचं कसं ऑसिलेशन होतो ते आपण ह्या कन्सेप्टमध्ये क्लिअर करणार आहोत। ओके, बरं लक्षात ठेवा, एलसीचा मीनिंग इंडक्टर अँड कॅपॅसिटर। तर इंडक्टर आणि कॅपॅसिटर असं दोन डिव्हाइसेस एका सर्किटमध्ये एकामेकाच्या पॅरलली कनेक्ट केले असतात। तसं पॅरलली नाही म्हणता येईल, एकाच सर्किटमध्ये कनेक्ट केलेले असतात। आता याला कनेक्ट करते वेळी जो कॅपॅसिटर आहे तो कॅपॅसिटर फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आपण काय करतो? कनेक्ट करतो। फुल्ली चार्ज कॅपॅसिटर कनेक्ट केल्याच्या नंतर त्यामध्ये जी एनर्जी स्टोर्ड असते त्या एनर्जीला म्हटले जाते इलेक्ट्रिकल एनर्जी। त्यालाच कनेक्ट असते कोण? इंडक्टर। तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेलच, याच टाइपने कनेक्ट असतात। इंडक्टर कनेक्ट असतो आणि इंडक्टर कनेक्ट असल्यामुळे तो जो कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटर मधील जो फुल्ली चार्ज कॅपॅसिटर असल्यामुळे त्यामधून करंट जो आहे तो इंडक्टर मध्ये पास होतो। इंडक्टर मध्ये करंट पास झाल्याच्या नंतर ऑब्वियसली एकदम पूर्ण करंट पास होणार नाही। हळूहळू करंट काय होतो? पास होतो। म्हणजे याचा अर्थ हळूहळू करंट इन्क्रीज होतो आणि हळूहळू करंट इन्क्रीज झाल्या कारणामुळे ऑब्वियसली इंडक्टरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होईल। आता जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड करंटच्या चेंज होण्यामुळे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा काय होईल? चेंज होईल। ऑब्वियसली मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली तर ऑब्वियसली त्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल। त्या मॅग्नेटिक फ्लक्समुळे त्या इंडक्टरच्या आतमध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होईल आणि ईएमएफ इंड्यूस झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की तो इंड्यूस्ड होणारा ईएमएफ त्या चेंज होणाऱ्या करंटला, जो करंट येत आहे त्या करंटला अपोज करतो आणि अपोज केल्यामुळे तो करंट हळूहळू इन्क्रीज होत असतो आणि पूर्णच्या पूर्ण कॅपॅसिटर एक वेळ असे येतो की कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होतो। ज्यावेळी कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होतो त्यावेळी इंडक्टरमध्ये मॅक्झिमम ईएमएफ इंड्यूस झालेला असतो। म्हणजे ऑब्वियसली कॅपॅसिटर मधली इलेक्ट्रिकल एनर्जी आता इंडक्टरमध्ये म्हणजे इंडक्टरमध्ये काय झाली? ट्रान्सफर झाली। कॅपॅसिटर पूर्ण डिस्चार्ज होईल, इंडक्टरमध्ये मॅक्झिमम ईएमएफ इंड्यूस्ड होईल म्हणजे मॅक्झिमम करंट इंड्यूस्ड होईल आणि जे इलेक्ट्रिकल एनर्जी होती ते पूर्णपणे मॅग्नेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल। कशामध्ये कन्वर्ट होईल? मॅग्नेटिक एनर्जीमध्ये। मग तो इंड्यूस झालेला करंट आणखी पुन्हा खालच्या बाजूने कॅपॅसिटरकडे मूव्ह होतो आणि कॅपॅसिटरकडे मूव्ह झाल्याच्या नंतर जो डिस्चार्ज झालेला कॅपॅसिटर आहे तो पुन्हा चार्ज होतो। जसं जसं इंडक्टर मधला करंट कॅपॅसिटरकडे मूव्ह होतो आणि तो जो काही कॅपॅसिटर चार्ज होतो, म्हणजे याचा अर्थ असा की जे मॅग्नेटिक एनर्जी आहे ती आणखी कशामध्ये स्टोर्ड होतो? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये स्टोर्ड होतो। पण डिफरन्स असा आहे की आता करंट या बाजूने जाणार होता, आता या साईडला आता करंट या बाजूने गेल्याच्या नंतर आता करंट याच्या रिव्हर्स बाजूने फ्लो होईल आणि सेम प्रोसेस पुन्हा होईल आणि या टाइपने या बाजूने करंट गेल्याच्या नंतर नंतर या बाजूने आणखी करंट जाईल म्हणजे या टाइपची मोशन त्या करंटची नेहमी चालू असेल आणि या टाइपच्या फिनॉमिनाला म्हटले जाते एलसी ऑसिलेशन।
म्हणजे इंडक्टर कॅपॅसिटर ऑसिलेशन. समजला? क्लिअर झालं? राहील लक्षात? तर आता जो काही मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं, एक समरी सांगितली, या कन्सेप्टचा आपण एक एक पार्ट फॉर्ममध्ये स्टडी करू, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये काय घडतो हे तुम्हाला क्लिअर होईल. मी तर पूर्ण एक कंप्लीट समरी सांगितली की काय होतो एलसी ऑसिलेशन, पण ॲक्च्युअलमध्ये एलसी ऑसिलेशन कसा होतो ते लक्ष द्या. बरं, यामध्ये जे काही प्रोसेस मी सांगणार आहे ही व्हेरी स्लोली सांगणार आहे, पण लक्षात ठेवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये प्रोसेस ही स्लोली होत नाही, ही खूप फास्ट प्रोसेस आहे. बट आपल्याला स्टडी करायचं आहे की ॲक्च्युली होते कसं, म्हणून ते एक एक स्टेप बघणार आहोत आपण की ॲक्च्युली ऑसिलेशन होते कसं. ओके, चल तर लक्ष द्या. फर्स्ट डायग्राममध्ये ही फर्स्ट डायग्राम. फर्स्ट काय होतो, फर्स्ट आपण फुल्ली चार्ज कॅपॅसिटर कनेक्ट केला. असं समजा इनिशियली हा फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आहे आणि ह्या कॅपॅसिटरकडे Q0 एवढं चार्जेस आहेत कम्प्लिटली. अजूनपर्यंत एकही करंट गेलं नाही सध्या. आता ह्या कॅपॅसिटरकडे कम्प्लिटली Q0 चार्जेस आहेत, म्हणजे याच्याकडे आता पूर्ण इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. याच्याकडे अजूनपर्यंत करंट न गेल्यामुळे मॅग्नेटिक एनर्जी 0 आहे सध्या. आणि पूर्णच्या पूर्ण आता 100% कोणती ह्या सर्किटमधली 100% एनर्जी जी कशामध्ये स्टोर्ड आहे, कॅपॅसिटरमध्ये, ज्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणू. आता ही इलेक्ट्रिकल एनर्जी ज्याला आपण लिहिल्या जाते, एनर्जीला लिहितो आपण यू ने आणि खाली ई, याचा मिनिंग होतो इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे जे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ही किती स्टोर होतो, तर ही होतो हाफ Q0 स्क्वेअर डिवाइडेड बाय सी. काय किती स्टोर होतो, हाफ Q0 स्क्वेअर डिवाइडेड बाय सी. बरोबर. आता हाफ Q0 स्क्वेअर डिवाइड बाय सी ही जी एनर्जी स्टोर होता, यामधलं हे Q0 म्हणजे इनिशियल चार्जेस, जे कम्प्लिटली फुल्ली चार्ज कॅपॅसिटर मधलं इनिशियल चार्जेस, आणि सी मीन्स कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. इथपर्यंत क्लिअर झाला? म्हणून मी काय सांगितलं, इनिशियली कम्प्लिटली चार्ज फुल्ली चार्ज कॅपॅसिटर कनेक्ट केल्यामुळे अजूनपर्यंत सर्किटमधून करंट पास होत नाहीये. पास करायला जाऊ आपण, फक्त कॅपॅसिटरला कनेक्ट केलं, म्हणून मी फ्लो होणारा करंटला काय दाखवलं, 0. इथे डायरेक्शन दाखवली चांगलं नाही, कारण जातच नाही करंट. तर कम्प्लीट डायरेक्ट करंट किती होत आहे, 0. नो करंट फ्लो इन दॅट केस. क्लिअर? तर समजलं? बरं. आता हळूहळू इथून करंट फ्लो होणे सुरू होईल. आता आपण इथून जो नेक्स्ट प्रोसेस होणार आहे त्यासाठी आपण या डायग्रामला बघूया. या डायग्राम मध्ये जर बघाल तर या डायग्राम मध्ये काय होईल, तर या डायग्राम मध्ये एक हळूहळू करंट आता फ्लो होणार आहे. म्हणजे असं समजा इथे एवढे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज, आणि पॉझिटिव्ह साइडने करंट फ्लो होतो, हे तुम्हाला माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्जने करंट फ्लो होतो आणि याच्या मधामध्ये असणाऱ्या पोटेन्शियलमुळे हे जे काही याच्या मधामध्ये जे ॲरो दिसत आहेत, हे ॲरोचा मिनिंग चार्जेस इकडे फ्लो होतात, करंट इकडे फ्लो होतो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने. म्हणून हळूहळू करंट फ्लो झाला म्हणजे याचा अर्थ करंट इन्क्रीज होत आहे, म्हणजे करंट फ्लो होत आहे. आता करंट जर फ्लो होत असेल तर एकदम पूर्ण करंट फ्लो होतो का रे, तर नाही. थोडं थोडं करंट फ्लो होत आहे, आणि थोडं थोडं करंट फ्लो होत असल्या कारणामुळे हळूहळू तुमचा कॅपॅसिटर काय होत आहे, डिस्चार्ज. दाखवण्यासाठी मी इथे 4 लाईन्स दाखवलं, म्हणजे कम्प्लिटली चार्ज. इथे 2 लाईन्स शो दाखवत आहे, म्हणजे याचा अर्थ हा काय झाला आहे, काहीतरी पार्शियली डिस्चार्ज झालेला आहे. काय झालेलं आहे, पार्शियली डिस्चार्ज. आता इथला हळूहळू चार्जेस मूव्ह होत आहेत खाली, आणि हळूहळू करंट आता हा इन्क्रीज होत आहे. आता हा करंट हळूहळू इन्क्रीज होत असल्या कारणामुळे आता हा करंट कुठे पास होईल, इंडक्टर. आणि इंडक्टर मध्ये करंट पास झाल्या कारणामुळे त्याच्या अराउंड मध्ये काय बनेल, मॅग्नेटिक फील्ड बनेल. काय बनेल, मॅग्नेटिक फील्ड. मीन्स आता हळूहळू इलेक्ट्रिकल एनर्जी रिड्यूस होत आहे, म्हणजे डिक्रीज होत आहे, आणि त्याच्यापासून या मधामध्ये मॅग्नेटिक फील्ड आता हळूहळू इन्क्रीज. जिथे मॅग्नेटिक फील्ड 0 होती, आता मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होत आहे. हळूहळू करंट जर इन्क्रीज होत असेल म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हळूहळू जर इन्क्रीज होत आहे, याचा अर्थ असा की यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल, आणि मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाल्यामुळे इथे ईएमएफ इंड्यूस्ड होईल, आणि तो इंड्यूस्ड होणारा ईएमएफ ह्या करंटच्या चेंजेसला अपोज करेल. अपोज करेल तरी पण हा करंट हळूहळू इन्क्रीज होत राहतोच, आणि हा ईएमएफ याला अपोज करंट जरी का असेल तर ह्या करंट इन्क्रीज होत राहील. आणि करंट इन्क्रीज होत असल्या कारणामुळे इलेक्ट्रिकल एनर्जीचा कन्वर्ट कशामध्ये होत आहे, मॅग्नेटिक एनर्जी मध्ये होत आहे. क्लिअर?
आता पुढे जर गेला आपण तर या डायग्राम मध्ये आपण असं दाखवलेलं आहे की पूर्णच्या पूर्ण कॅपॅसिटर आता काय झालेला आहे, डिस्चार्ज. म्हणजे इथून जाणारा जो करंट आहे हा करंट पूर्णच्या पूर्ण ह्या मॅग्नेट म्हणजे इंडक्टर मधून पास झालेला आहे आणि या मधामध्ये पूर्ण एक मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे. म्हणजे ह्या सर्किट मधली इलेक्ट्रिकल एनर्जी 0 आणि ते पूर्ण कशामध्ये कन्वर्ट झाली आता, मॅग्नेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे आता हा जो कॅपॅसिटर डिस्चार्ज झाल्या कारणामुळे इथून जाणारा जो करंट आहे हा करंट किती, तर लक्षात ठेवा इथून जाणारा करंट 0, इथून एकही करंट पास होणार नाही म्हणून मी याला I नॉट लिहिला. I नॉट चा मीनिंग नो करंट पास थ्रू द सर्किट. बरं मी तुम्हाला म्हटलं होतं की ती इलेक्ट्रिकल एनर्जी आता कशामध्ये कन्वर्ट होत आहे, मॅग्नेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे हे इलेक्ट्रिकल एनर्जी मॅग्नेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल आणि त्या मॅग्नेटिक एनर्जीला आपण लिहितो UB इक्वल टू हाफ LI². UB इक्वल टू हाफ LI². ही इथली एनर्जी, ह्या सेकंड डायग्राम मधली एनर्जी. समजलं. आता हळूहळू जर तुम्ही पुढे जर गेला तर यामधून जाणारा करंट रेडिओ 0 झाला. म्हणजे आता इथून एकही करंट जात नाही, पूर्ण करंट इथे गेल्यामुळे एक मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड मुळे एक मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला आणि ह्या मॅग्नेटिक फ्लक्स मुळे इथे मॅक्झिमम EMF इंड्यूस झालं. बरोबर. आता यामध्ये मॅक्झिमम EMF इंड्यूस झालं म्हणजे याचा अर्थ इथे करंट सुद्धा इंड्यूस होईल. काय होईल, करंट सुद्धा इंड्यूस होतो आणि तो करंट आता या डायरेक्शनने सर्किट मध्ये फ्लो होतो. हा करंट हळूहळू या डायरेक्शनने सर्किट मध्ये फ्लो होईल आणि या डायरेक्शनने फ्लो झाल्यामुळे इथला करंट हळूहळू रिड्यूस झालं म्हणजे याचा अर्थ इथली मॅग्नेटिक फील्ड हळूहळू रिड्यूस होईल आणि मॅग्नेटिक फील्ड रिड्यूस झाली म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक एनर्जी सुद्धा रिड्यूस होईल आणि ती मॅग्नेटिक एनर्जी आता कशामध्ये स्टोअर होणे सुरू होईल, कॅपॅसिटर मध्ये. बरं कॅपॅसिटर मध्ये जी एनर्जी स्टोअर होईल त्या एनर्जीला म्हणणार आपण इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे ही मॅग्नेटिक एनर्जी आता हळूहळू रिड्यूस होऊन कशामध्ये कन्वर्ट होईल, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. बरोबर. असाच करंट जो इथे इंड्यूस झालेला आहे तो करंट पुढे फ्लो होत राहणार आणि एक वेळ असेल की इथला पूर्णच्या पूर्ण करंट कोणामध्ये फ्लो होईल, जाईल कॅपॅसिटर मध्ये. आणि कॅपॅसिटर मध्ये गेल्यामुळे तो जो कॅपॅसिटर जो फुल्ली डिस्चार्ज होता तो फुल्ली काय होईल, चार्ज होईल. आणि हा जर फुल्ली चार्ज जेव्हा ज्या वेळी होतो त्यावेळी इथला जो करंट आहे इंडक्टर मधला, तो इंडक्टर मधला करंट काय होतो, 0 होतो. काय होतं, 0. ऑब्वियसली इथला करंट 0 झालं म्हणजे मॅग्नेटिक एनर्जी ही 0 झाली आणि ती मॅग्नेटिक एनर्जी पूर्ण कशामध्ये कन्वर्ट झाली, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. इथपर्यंत समजलं. इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली, कॅपॅसिटर चार्ज झाला बट करंट या साइडने गेल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज या साइडला आणि निगेटिव्ह चार्ज या साइडला डिपॉझिट झाले. असं झाल्या कारणामुळे आता हे चार्जेस निगेटिव्ह चार्ज या साइडने फ्लो होतील आणि इथे असणारा करंट आता याच्या अपोजिट डायरेक्शनने फ्लो होईल. म्हणजे आणखी करंट ह्या डायरेक्शनने फ्लो होईल. करंट या डायरेक्शनने फ्लो होईल, हळूहळू करंट फ्लो होत जाईल आणि हा जो काही तुमचा कॅपॅसिटर हा कॅपॅसिटर हळूहळू काय होत जाईल, डिस्चार्ज. कॅपॅसिटर हळूहळू डिस्चार्ज होत जाईल. एक वेळ अशी येईल की कॅपॅसिटर पूर्ण कम्प्लिटली डिस्चार्ज होईल आणि या मधामध्ये आणखी मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे आणखी याच्या मधामध्ये मॅक्झिमम EMF इंड्यूस्ड होईल आणि मॅक्झिमम EMF इंड्यूस झाल्या कारणामुळे याच्या मधामध्ये मॅक्झिमम करंट इंड्यूस्ड होईल. आता हा करंट या डायरेक्शनने फ्लो होईल. सेकंड स्टेप आपण सेकंड पार्ट बघत आहोत. या डायरेक्शनने करंट जर फ्लो झालं तर हळूहळू इथला करंट रिड्यूस होईल आणि हा जो कॅपॅसिटर आणखी जो डिस्चार्ज झालेला होता पूर्ण आता तो आणखी चार्ज होणे सुरू होईल आणि एक वेळ अशी येईल की इंडक्टर मधले पूर्ण मॅग्नेटिक फील्ड 0 होईल आणि हा कॅपॅसिटर फुल्ली काय होईल, चार्ज होईल. आणि ही या टाइपचा फेनॉमेना हा सुरू असतो की कॅपॅसिटर मुळे इंडक्टर चार्ज होतो. इंडक्टर चार्ज झाल्यामुळे म्हणजे इंडक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ते हळूहळू इन्क्रीज होतो आणि एक वेळ असे होतो की पूर्ण कॅपॅसिटर डिस्चार्ज आणि मॅग्नेटिक फील्ड मॅक्झिमम. असं झाल्याच्या नंतर त्याच्या अपोजिट डायरेक्शनने मग नंतर करंट फ्लो होतो आणि अपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो झाल्याच्या नंतर आणखी पुन्हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होऊन आणखी पुन्हा कॅपॅसिटर चार्ज होतो आणि जो कॅपॅसिटर मध्ये तयार होणारी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती या टाइपने फ्लो होतो, नंतर मग आणखी या टाइपने फ्लो होतो आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. म्हणून या टाइपच्या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, LC ऑसिलेशन असे म्हणतो. काय म्हणतो, LC ऑसिलेशन. समजलं.
हा अशा टाईपचा एक व्हेरी सिम्पल फिनॉमिना होता, थेरॉटिकल पोर्शन होता आणि यामध्ये काही नाही. या टाईपने करंट फ्लो होणे, आणखी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचा कन्वर्ट मॅग्नेटिक एनर्जीमध्ये होणे, नंतर आणखी करंट या बाजूने फ्लो होणे, मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्ट होणे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, नंतर आणखी इलेक्ट्रिकल एनर्जी मॅग्नेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणे आणि आणखी मॅग्नेटिक एनर्जी हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणे. हा जो काही ट्रान्सफर सुरू असते या टाईपच्या ट्रान्सफर हे वारंवार रिपीट होतो आणि या टाईपच्या फेनॉमिनाला आपण काय म्हणतो, एलसी ऑसिलेशन म्हणतो. काय म्हणतो आपण, एलसी ऑसिलेशन. समजलं? अरे क्लिअर झालं? तर आय होप या टॉपिकमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो मिळालेला कन्सेप्ट आहे एलसी ऑसिलेशनचा तो पूर्ण समजला असेल. बरोबर? ओके. चला, यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण त्यापूर्वी एक बोलायचं असं की आय होप तुमची स्टडी बरोबर सुरू असेल आणि तुमची आता प्री बोर्ड एक्झाम जवळ येत आहेत. मग यासाठी तुम्हाला जो काही तुमचा एन्जॉयमेंट सुरू असेल त्या एन्जॉयमेंटला थोडा दूर करा. आता तुमच्यासाठी तुमच्या जवळ असणारे ते 2 ते 3 महिने 1.5 ते 2 मंथ आहेत. तर 2 मंथचा पूर्ण यूज करा. जेवढा होऊ शकेल तेवढं सोशल मीडियापासून दूर व्हा आणि अभ्यासाकडे मॅक्झिमम लक्ष देऊन मॅक्झिमम टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करा. असं विचार नका करू की मी हा टॉपिक सोडेल तर चालेल, तो टॉपिक सोडेल तर चालेल. काय लक्षात ठेवा, कोणताच टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे असं नसते. प्रत्येक टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो टॉपिक जर का समजा स्किप केले तोच टॉपिक एक्झाममध्ये कधी कधी येऊन जातो आणि तशा वेळी तुमचं प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जेवढं काय टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे ते प्रत्येक टॉपिक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंटच आहेत. त्या इंटेन्शनने तुम्ही ते करा आणि एक्झामला पूर्णच्या पूर्ण 16 चॅप्टर प्रिपेअर करा. ओके. चला, तर आपण बाकीचा कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तिथपर्यंत टेक केअर. बाय.